प्राण आहे, आम्ही जीवित आहे, आम्ही अन्यायाचा विरोध लढणार आहे, तर तुम्ही आंदोलन उभे करा. मी एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्या सोबत यायला तयार आहे, सामान्य नागरिक म्हणून यायला तयार आहे. राजनैतिक पुढारी जे आहे, जे घाटीच्या बोर्डवर आहे, घाटीचा निर्णय जेव्हा होतो काय काय तिथे होणार आहे त्याचं एक बोर्ड सरकार हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये आमदार लोक आहे, आपले या शहरातले आमदार आहे. हे मुद्दा त्यांनी उचलला पाहिजे होतं. हे तर सगळं गपचूप लपून छपून सगळं चाललेलं आहे ना. त्यांनी हे आवाज उठवायला पाहिजे होतं. म्हणून मला माहित आहे की कोणी येणार नाही, म्हणून मी कोर्टात गेलेलं आहे. आजही काही जीवित लोक असेल तर त्यांनी हे सवाल ये है सर कि नामांतर के खिलाफ एक बड़ा कैंडल मार्च आपने खड़ा किए थे, वो मतलब वो नजरअंदाज नहीं हो सकता. वो कोर्ट में भी इसकी चर्चा होगी कल को जब बात निकलेगी. फिर ये हॉस्पिटल के लिए एक ऐसा जन आंदोलन आप आगे आके क्यों नहीं खड़ा कर सकते? ऐसा कैंडल मार्च दवाखाने के लिए क्यों नहीं कर सकते? मैं आज भी बोल रहा हूं कि मैं करने के लिए तैयार हूं, लेकिन आप ये क्यों उम्मीद कर रहे हैं? हर मुद्दे के लिए है तो एक ही पॉलिटिकल पार्टी उठेगी और आवाज उठाएगी, एक ही पॉलिटिकल पार्टी का खासदार उठेगा और आवाज उठाएगा करके. हम तो इसको जन आंदोलन अगर बनाने के लिए तैयार है. मैं तो आपसे हाथ जोड़कर विनती कर रहा हूं, ऐसे सामाजिक संगठन, ऐसे राजनीतिक पक्ष अगर सामने आते हैं और ये कहते हैं कि हम एक आंदोलन इसके खिलाफ हम खड़े करेंगे उसमें, तो आप बोलिए, या तो मेरे नेतृत्व के अंदर आइए या आप अपना नेतृत्व करिएगा उसमें. मैं करने के लिए तैयार हूं. लेकिन हम अगर इसको आप कहेंगे कि नहीं साहब आपने तो वहां पे बैठे थे ना, अब यहाँ पे भी आप बैठो ना करके उसमें, आप काय हरकत काय बसायला सांगा. म्हणजे पब्लिक इंटरेस्टचा विषय असेल, चांगला विषय आहे. मैं आपको इसके बावजूद भी बोला हूं कि मैं कोर्ट में जाने के बावजूद भी ये होने वाला है. तो जब मुझे मालूम है कि ये सब होने वाला है घाटी के अंदर, तो मैं तो आपको सिर्फ जगाने की कोशिश कर रहा हूं. अगर आप नहीं जाग रहे हैं तो बेहतर. इतकं का खचून गेले, इतकं का खचून गेलेत? कारण त्यांनी जर पुढाकार घेतला तर सगळेजण एकत्र येऊ शकतात असा विश्वास का गमावलाय? कारण काय नेमकं असं वाटतंय का की औरंगाबादच्या नामांतर विरोधातल्या आंदोलनामध्ये तुम्हाला फारसं यश मिळालं नाही म्हणून तुम्ही खचून गेला? जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आपणच आहात, तर मग जिल्ह्याच्या प्रश्नावर आपण का नाही? तुम्ही खचून का गेलात? नाही, खचून का गेलात? खचून नाही. आपण का मागे? खचून नाही. मी आपल्याला एक उदाहरण देतो. जेव्हा इथे आपल्या स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी येणार होती, सर्व लोकांनी त्याच्या बाबतीत प्रयत्न केले होते, मीही प्रयत्न केलं होतं. पण जेव्हा गपचूप ते युनिव्हर्सिटी पुण्याला हलवण्यात आली होती, तुम्ही स्पोर्ट्स असोसिएशन, सगळं स्पोर्ट्स असोसिएशनच्या अध्यक्षांना विचारा. मी त्यांना पर्सनली फोन केलं होतं, पर्सनली फोन करून रिक्वेस्ट केलं होतं की हे माझ्यासाठी नाही आहे, मी त्या स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचा फायदा घेणार नाही आहे, पण तुम्ही स्पोर्ट्स असोसिएशन रन करत आहे, तुम्ही पुढे या. सर्वांनी मला हे सांगितलं होतं की नाही साहेब ते बरोबर नाही झालं, पुण्याला नको जायला पाहिजे होतं. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही आंदोलन का करत नाही, मी तुम्हाला पाठबळ देतो, मी तुमच्या मागे राहतो. आपल्याकडे पालकमंत्री येणार आहे, आपण आंदोलन उभारा. आपल्याला हे दुर्दैव वाटायला पाहिजे. हे स्पोर्ट्समॅन असोसिएशन जितके आहे, कोणता एक असोसिएशन मला दाखवा, तुम्ही दाखवा साहेब, कोणता स्पोर्ट्स असोसिएशन पुढे आला होता त्याच्या बाबतीत आंदोलन करण्यासाठी. मी आंदोलन केलं आणि पोलीस केसेस आमच्यावर रजिस्टर करण्यात आले की का? की आम्ही डिव्हिजनल कमिशनर ऑफिसच्या समोर आंदोलन केले आणि पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले, तर ते केस आताही कोर्टामध्ये सुरू आहे. प्रयत्न केला होता का सगळ्या संघटना? तुम्ही जे सायकलिंग असोसिएशन असू द्या, ते तुम्ही स्वतः, मी ऑन एअर बोलतो आणि मी असं हे बोलणार नहीं है. मैं दिल की बात बोलता हूं, मैं मन की बात नहीं करता हूं. तो दिल की बात जो बोल रहा हूं मैं, आप स्पोर्ट्स एसोसिएशन से बात करिए, आप स्पोर्ट्स एसोसिएशन से पूछिए कि इम्तियाज जलील ने आपको विनती की थी क्या? और अगर इम्तियाज जलील ने अगर वो बोले नहीं हमको नहीं की थी, तो स्पोर्ट्स एसोसिएशन की उस कुर्सी के ऊपर बैठे क्यों है कि जब इतनी बड़ी युनिव्हर्सिटी आपके पास से जा रही थी करके. हे आता मेडिकलच्या संदर्भात एक पीआयएल होतं. फक्त एक बेसिक जानकारी आपल्याला दुसऱ्या पीआयएल साठी देतो. हे पीआयएल जे मेडिकलचं आहे, हे मी स्वतः कोर्टामध्ये पार्टी इन पर्सन, माझा लॉ झालेला नाही आहे, मी LLB केलेला नाही आहे, मी स्वतः हायकोर्टासमोर मी
एक वकील म्हणून उभे राहतो आणि 2 वर्षापासून मी स्वतः हे केस लढत आहे. हे कुठेही असं हे नाही आहे की एक मेंबर ऑफ पार्लमेंट, एक MP जे लॉ केलेले नाही आहे ते स्वतः हायकोर्टामध्ये हे बाजू मांडत आहे हॉस्पिटलसाठी. 2 वर्षापासून मी स्वतः एक ॲडव्होकेट म्हणून उभे राहतो आणि मागच्या वेळी 3 दिवसापूर्वी जे झालं होतं 1.5 तास हायकोर्टांनी, मी धन्यवाद देतो हायकोर्टचे जस्टिस घुगे साहेब असू द्या, जस्टिस गंगापूरवाला साहेब असू द्या आणि जे चीफ जस्टिस आले होते दीपांकर दत्ता साहेब, त्यांच्या समोर ही 3दा माझी हिअरिंग झाली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की इतकं मोठे इश्यूज आहे याच्यामध्ये आपण सर्व महाराष्ट्रात याच्यामध्ये इन्क्लूड करू. तर मला वाटतं की पत्रकारांसाठी ही एक तुमच्यापैकी एक पत्रकार खासदार झाल्यानंतर काय करू शकतं हे एक उदाहरण आहे. तर दुसरा एक प्रश्नाचं उत्तर एक सेकंड एक प्रश्नाचं उत्तर आहे का ना, ऐका प्रश्न आहे मी सांगतो. जिल्ह्यात तुम्ही सांगा ना मला की आज आपण पत्रकार आहे, मलाही माहीत आहे की आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या मित्रांमध्ये अनेक असे एक्झाम्पल्स भेटतील की ज्यांच्यामध्ये इतकी हेच नाही आहे की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन ते आपलं ऑपरेशन करण्याची. कुणावरही हे वेळ येऊ देऊ नका. माझी इच्छा आहे, माझी प्रामाणिक इच्छा आहे, कुणावरही हे वेळ येऊ नये. एक खासदार म्हणून मला कधीही घाटीला जाण्याची वेळ पडणार नाही, कारण खासदारांसाठी देशातले जे सगळे चांगले हॉस्पिटल्स आहेत, देशातले ते सगळे हॉस्पिटल्स आमच्या खासदारांसाठी आहेत. पण ज्या लोकांनी मला खासदार केलेलं आहे त्यांच्या बाबतीत कोणीतरी विचार करायला पाहिजे ना. आज आपण जे मला प्रश्न विचारतो ते आता तुम्ही हे सांगा की आज कुणाचीही नोकरीची भरोसा नाही आहे. मी डॉक्टरांना विचारलं, हे एक्सपर्ट डॉक्टर्सला, की आपण स्कीममध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करता येईल ना, तर त्यांनी मला आकडे सांगितलेले आहे की स्कीम असूनही सुद्धा आपल्याला किडनी ट्रान्सप्लांट करायचे असेल, आपल्याला काही दुसरे ऑपरेशन्स करायला असेल तर किती पैसे लागतात. ते डॉक्टरांनी मला सांगितलेलं दिले की मतलब त्यांचं स्वतःच्या खिशातून 4-4, 5-5 लाख रुपये पेशंट्सला स्कीममध्ये असून सुद्धा 18 लाख 20 लाख रुपये पैसे लागतात किडनीचा आणि काय काय ते त्यांनी सगळे डिटेल्स दिलेले आहे मला. तर ते 4 लाख 5 लाख रुपये एक गरीब माणूस कुठून आणणार आहे. तर माझा प्रयत्न जे आहे ते रस्त्यावर नाही तर कोर्टात, आणि ते रिझल्ट मिळत आहे. मला अभिमान आहे की मी जितकं प्रयत्न केलेले आहे. माझा पहिला जे PIL होता की मी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मारकाचा विरोध केला होता. बीड अंबेजोगाई होऊन मला इतकं शिव्या देणारे फोन येत होते, इतकं घाणेरड्या लेव्हलवर जाऊन लोक शिव्या देत होते मला की तू आमच्या साहेबांचा विरोध करत आहे, त्यांच्या स्मारकाचा विरोध करत आहे. मग मी PIL जेव्हा फाईल केलं आणि कोर्टाला सांगितलं की तिथे स्मारकच्या ऐवजी तिथे हॉस्पिटल बांधा. आज आपल्या सर्वांना अभिमान व्हायला पाहिजे की त्या PIL मुळे आज 400 बेडच्या हॉस्पिटलचं काम त्या जालना रोडवर सुरू आहे. जिथे मला सांगण्यात आलं होतं की अरे तुम्ही मैमानचे आहे, तुम्ही भाजपचा विरोध करत आहे इतके मोठे. हो, मलाही माहित आहे की गोपीनाथ मुंडे साहेब सारखा लोकनेता महाराष्ट्रामध्ये कोणीही नाही आहे. इतका मोठा नेता होता. त्याच्यानंतर जेव्हा हॉस्पिटलचं काम सुरू झालं मग इम्तियाज जलीने राजनीती न बघता मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं की त्या हॉस्पिटलचं नाव आता तुम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने ठेवा. मी हे नाही सांगितलं की मी PIL फाईल केली होती, यांचं नाव ठेवा, त्यांचं नाव ठेवा, कारण मी नावाच्या भानगडीत पडत नाही. ज्यांना काही दाखवायचं नसतं तर ते नावाच्या मागे पडतात की हे नाव बदलायचं, ते नाव याला ठेवायचं, ते नाव त्याला ठेवायचं आहे. तर हे एक मेडिकलच्या संदर्भात होता. आपले प्रश्न असतील तर त्यांना थांबायचे असेल तर त्यांनी थांबवा. दुसरा एक जे PIL आम्ही फाईल केलेला आहे त्याचं फक्त एक बेसिक जानकारी मी देतो. आणि हे जे PIL आहे आमचे मित्र जे ॲडव्होकेट प्रसाद देवीदास जरारे, हे माझ्या वतीने हे PIL ही मी फाईल केलेलं आहे. पण हे मॅटर जे आहे ते आपले प्रसाद जरारे साहेब फाईट करणार आहे. आणि मी हे कोणता मुद्दा उचललेला आहे आपल्यालाही माहित आहे की आज सगळीकडे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कर्मचाऱ्यांना घेण्यात येत आहे. म्हणजे त्याची जबाबदारी
महानगरपालिकेची नाही, घाटीची नाही, MSEBची नाही, कोणाची नाही आहे. एक ठेकेदार आपल्या जवळच्या नेमायचं, त्याचा आपण पार्टनर व्हायचं, मग सरकारी डिपार्टमेंट करून त्या कर्मचाऱ्याच्या नावाने 20,000 रुपये पगार द्यायचं. ते कॉन्ट्रॅक्टर बिचारा कर्मचारी 30 दिवस काम करतो, मग पगार किती द्यायचा तर 12,000 रुपये. 8,000 कुठे तर काही आपल्याला माहित नाही आहे. मग कर्मचारी गेला ठेकेदाराकडे की माझी तर पगार 20,000 रुपये हे डिपार्टमेंट करून येतं, तुम्हाला 12,000 कसा. तर ते उत्तर काय मिळायचं की नाही, आता उद्यापासून तू ये नको, तुला खूप माज आली. मग हे बिचारा कर्मचारी त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांकडे जातो की साहेब माझी पगार 20,000 रुपये आहे, फक्त मला 12,000 रुपये. ते काय म्हणतो की आमचं काही देणं घेणं नाही, तू आमच्या रेकॉर्डवरच नाही आहे, तू ठेकेदाराला जाऊन विचारा. आणि ते बिचारा कर्मचारी अनेक वर्षापासून 8-10 वर्षापासून हे कर्मचारीचा कशा त्रास होत आहे. PF भरलं का तर नाही, ESIC भरलं का तर नाही, आणि कोणीही विचारायला तयार नाही. मग मी हे सगळं डिपार्टमेंट्सला पत्र पाठवलो, मी PF कमिशनरला भेटलो, मी लेबर कमिशनरला भेटलो. मी म्हटलं आपली जबाबदारी काय आहे, हे कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. मी म्युन्सिपल कमिशनरला भेटलो की तुम्ही हे सांगू शकत नाही कर्मचाऱ्यांना की हे आमची जबाबदारी नाही आहे, कारण लेबर ऍक्ट प्रमाणे द प्रिन्सिपल एम्प्लॉयर जे आहे त्याची जबाबदारी असतं की हे ठेकेदार त्या कर्मचाऱ्याचा PF, ESIC, मेडिकल इन्शुरन्स हे सगळं भरत का नाही भरत आहे का. पण कोणीही विचारायला तयार नाही आहे. उदाहरण दिलं तर महानगरपालिकेमध्ये दर महिन्याला 6 कोटी रुपयाचं बिल निघतं त्या ठेकेदाराचं. मग एकदाही महानगरपालिकेने विचारलं का की ते 6 कोटी रुपये महिन्याला जे जात आहे त्याचं PF ते भरत आहे का. मग मी इतकं सारे डॉक्युमेंट्स तयार केले. अनेक लोक, मी एक आंदोलनही उभं केलं होतं डिव्हिजनल कमिशनर ऑफिसच्या समोर, एक कंत्राटी कामगारांच्या, आणि सगळीकडे हे सुरू आहे. मग हे सगळं डिटेल्स मी काढलं आणि ते आता प्रसाद दरारे साहेब आपल्याला थोडी माहिती त्याच्या बाबतीत देते. एवढंच तुमचं एक फाईट नाही, एक सेकंड, हे कोणकोणते डिपार्टमेंट्स आहे हे एक मिनिटाचं 2 मिनिटाचं देतो. फाईट पाहिजे होतं. ते नंतर बोला. एक सेकंड. या PIL मध्ये जे आहे, जितके पण औरंगाबाद जिल्ह्यातील शासकीय कार्यालय आहे, डिव्हिजनल कमिशनरेट, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, त्याच्यानंतर औरंगाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशन, औरंगाबाद स्मार्ट सिटी, BSNL, सिडको, त्यानंतर EPFO ऑफिस, त्याच्यानंतर केंद्र शासनाचे पण काही जे लेबर डिपार्टमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंटचं लेबर डिपार्टमेंट, यांना पार्टी करण्यात आलं आहे. आणि गेल्या 2 वर्षामध्ये या रिस्पेक्टिव्ह ऑफिसेसमध्ये ज्यांनी या सगळ्या गोष्टी मॉनिटर करायचं, त्याच्यामध्ये जो काही करस्पॉन्डन्स खासदार साहेबांनी त्यांच्याशी केलेला आहे, त्यामध्ये जे प्रिन्सिपल एम्प्लॉयर्स आहे, औरंगाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशन, वेगवेगळ्या नगर परिषद या क्रॉनिक डिफॉल्टर्स आहे असं त्यांनी रेकॉर्डवर दिलेलं आहे. आणि त्या पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉईजचे जे काही मॉनिटरी बेनिफिट्स आहे, ते मॉनिटरी बेनिफिट्स पे करण्यापासून ते वारंवार त्यांची दिरंगाई झालेली आहे असं रेकॉर्डवर आलेलं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कोर्टासमोर आपण मांडलेल्या होत्या. आणि त्या व्यतिरिक्त गेल्या 2 वर्षामध्ये जो काही पाठपुरावा आपण संबंधित कार्यालया जो केलेला होता तो पण कोर्टासमोर ठेवलेला होता. आणि कोर्टाने याच्यामध्ये एक पब्लिक कॉज इन्व्हॉल्ड आहे, डिफरंट लेबर लॉज, ESIC, PFचे जे व्हायलेशन आहे याच्या संदर्भात नोंद घेऊन संबंधित सगळ्या कार्यालयांना नोटीस काढली. 18 डिपार्टमेंट आहेत सगळे. 18 डिपार्टमेंट्सला हे सगळं करण्यात आलेलं आहे. एक सवाल है, इतना आइसोलेट आपको किया जा रहा है, ऐसा आपका कहना है, लोग डर रहे हैं. शिकायत इस बात की है कि मतलब लोगों के अंदर, देखिए अगर यही इशू अगर पूना में अगर हुआ होता तो पूना में सोसाइटी जो सोशल कॉज के लिए लोग लड़ते हैं वो खड़े रहते हैं. पूना में एक सड़क भी बनती है तो लोग खड़े रहते हैं कि डामर बराबर डाल रहा है कि नहीं, सीमेंट बराबर डाल रहा है कि नहीं करके. हमारे पास वो जो अवेयरनेस थी, एक सोशल स्ट्रक्चर हुआ करता था, लोगों के हित के लिए जो लोग लड़ते थे, वो कहीं पर भी नजर नहीं आ रही है. इसका मतलब ये नहीं है कि इम्तियाज अली बिल्कुल अलग हो गया है, पूरा शहर अलग हो गया है करके. मैं आज भी ये कर रहा हूँ कि लोग मानते हैं कि जो हो रहा है कुछ गलत हो रहा है, लेकिन ओपन में आने के लिए तैयार नहीं है. तो मैं ओपन में आके तो ये लड़ रहा हूँ, और अगर मुझे रोड के ऊपर सपोर्ट मिलेगा तो मुझे कोर्ट के अंदर जाने की जरूरत नहीं है.
रोड के ऊपर लोग आ नहीं रहे हैं। मैं अकेले अगर निकालूंगा तो इसके ऊपर पॉलिटिकल ते एमआयएम वाले आहे, ते भारतीय जनता पार्टी इतकं चांगलं काम करत आहे, प्रायव्हेट पीपीपी मॉडेलवर आपण हॉस्पिटल रन करणार आहे, मग असं स्टेटमेंट निघणार आहे। हे लोकांचे इश्यूज आहे, लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग व्हायला पाहिजे, लोकांचं पार्टिसिपेशन व्हायला पाहिजे, म्हणून मी लोकांना विनंती करत आहे। आज ही लोक रस्त्यावर येण्यास तयार असेल तर मी रस्त्याची लढाई मोठी करू शकतो। अच्छा, हे पीपीपी मॉडेल्स जे आहे तुम्ही म्हणता की ते होणारच आहे, तर ते इतकं तुम्ही कॉन्फिडंट आहात होणारच आहे, तर काय लेवलला इन्व्हॉल्वमेंट्स आहेत आणि कोणाचे इन्व्हॉल्वमेंट्स मी आहेत? स्पष्टपणे सांगितलेले आहे की जे आज लपून छपून जे सगळं सुरू आहे पीपीपी मॉडेलसाठी आणि फक्त याच्यासाठी, हे औरंगाबाद गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या बाबतीत जे सुरू आहे, 3 जे हॉस्पिटल्स आहे जे विदर्भामध्ये येतं त्याच्यासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट एकही आलेला नाही आहे। फक्त आमच्याकडे का 6 लोकांनी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट दाखवलेले आहे, कारण हे मोठा हॉस्पिटल आहे, 14-15 जिल्ह्याला कव्हर करतो। मग इथे येणारे जे लोक आहेत त्यांना आपण जे सर्व्हिसेस MRI साठी आपण काहीतरी पैसे घेतो, 700 रुपये 1800 रुपये जे जे काही होतो, तर ते चार्जेस जे आहे ते प्रायव्हेट प्लेयर्स घेणार आहेत। मग प्रश्न हे होतो की सुपर स्पेशालिटी बिल्डिंग आपण तयार केलेली आहे, 150 कोटी रुपये सरकारचे, डॉक्टरांची पगार सरकार देणार, कोट्यवधी रुपयांचे 30 कोटी रुपयाचे इक्विपमेंट्स आता केंद्र सरकारने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला पाठवलेले आहे, ते सगळं सरकारचे, आणि चालवणारा कोण? प्रॉफिट मेकिंग, तर एक प्रायव्हेट प्लेयर जे कोणी असणार आहे, तर मंत्रीचा कोणी जवळचा असणार आहे मतलब तुम्हारा जो 6 प्राइवेट प्लेयर्स है ना, बताइए नहीं, देखिए मेरे पास अभी प्रायव्हेट प्लेअरला द्यायचं तर सरकारी हॉस्पिटल बांधायचं मी तेच म्हणतो, मी से हॉस्पिटल आहेत का आता? जो 6 प्लेयर्स है ना सर, आप बताइए। सर मेरे पास अभी तक उसके मैंने हाई कोर्ट को ये बताया हूँ कि सर ये पूरा है, तो ये जो मीटिंग ली गई थी वहां पे सुपर स्पेशलिटी के ताल्लुक से मैंने ये हाई कोर्ट के अंदर बोला हूँ कि ये सिर्फ वैकेंसीज के बारे में नहीं थी, ये खामोशी में, और उस ऑर्डर के अंदर आप पढ़ेंगे कॉपी जो ऑर्डर दिया हुआ है उसके अंदर क्लियर स्पेसिफिक मेंशन किया हुआ है कि he has expressed his apprehension, मैंने ये एप्रीहेंशन किया हूँ कि ये एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट है तो खामोशी में बुलाए गए हैं। तब है तो कोर्ट ने बोला एजीपी को कि गवर्नमेंट के पास से पूरे इंस्ट्रक्शंस लो कि ये किसको दे रहे हैं और व्हॉट टर्म्स अँड कंडिशन दे रहे। कोर्टाने मला विचारलं की काय कंडिशन, मला माहित नाही आहे, कारण हे सगळं लपून छुपून हे सुरू आहे। आपल्याला इतकं मोठं कोण आहे ते त्याचे नाव त्यांनी उघडले नाही, आपल्या जिल्ह्यात ते कोर्टाला नाही मला माहित नाही, ते कोर्टाने एजीपीला सांगितलं तुम्ही आम्हाला डिटेल्स पाठवा, माझ्याकडे नाव आलेले नाही आहे। जेव्हा येतील नक्की मी पत्रकार परिषद नाही तर कमीत कमी माझ्या ट्विटरवर सांगू की हे सरकारी पैशातून हे पैसे कमावण्यासाठी कशा येत आहे, आणि 100% सांगतो की याच्यामध्ये इकडचे भाजपचे मोठे नेते असतील किंवा मंत्र्यांच्या काही जवळच्या लोक असतील जे याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवत आहे, कारण त्यांना माहित आहे की या औरंगाबादमध्ये आपल्याला कोणीही विरोध करणार नाही, करू शकत नाही, लोकप्रतिनिधीही विरोध करू शकत नाही, कारण त्यांचा इंटरेस्ट हॉस्पिटल चालवण्यामध्ये नाही आहे। 150 कोटी रुपये कोणाला ठेका दिलेला आहे, कोणाच्याकडे गेलेला आहे, याच्यामध्ये सगळं आहे। आता काही ये PI